पुढची बातमी आपण पाहूयात। मुंबईतील रस्त्यांवर अद्यापही जागोजागी कचऱ्याचं साम्राज्य आहे। कारभार सुधारा अन्यथा कारवाईचे आदेश देऊ मुंबई उच्च न्यायालयाने आता मुंबई पालिकेवर ताशेरे ओढलेले आहेत। संबंधित अधिकाऱ्यांचं जबाबदारांकडे दुर्लक्ष होतंय। सार्वजनिक रस्त्यांवर कचरा टाकण्याबाबत महानगरपालिकेने केलेली कागदोपत्री कारवाई आणि वास्तव यातील तफावतीच्या संदर्भात आता कोर्टाने बोट ठेवलेला आहे। तर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉक्टर लीना गोखले यांच्या खंडपीठाने अस्वच्छ रस्त्यांसंदर्भात संबंधित प्रशासकीय विभागांमधील सहाय्यक आयुक्तांवर आता कारवाईचा इशारा दिलेला आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। भाग्यश्री, महापालिकेच्या कारभारावर कोर्टाने ताशेरे ओढलेत। नक्कीच आपण बघतोय की कचऱ्या संदर्भातली एक याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे आणि रस्त्यावर अजूनही जागोजागी कचरा पडलेला पाहायला मिळतो असं न्यायमूर्तींचं म्हणणं आहे। त्यांचं निरीक्षण आहे आणि त्यांनी असं देखील म्हटलंय की याआधी 2 ते 3 सुनावण्या झाल्या। तुम्हाला वारंवार आम्ही सांगतोय की कचरा महापालिकेच्या हद्दीतला उचलला गेला पाहिजे, मुंबई स्वच्छ असली पाहिजे, तरी देखील तुम्ही याकडे सातत्याने दुर्लक्ष करताय। अशा पद्धतीची स्पष्ट बोल जे आहेत, खडे बोल, ते देखील न्यायालयाने पालिकेच्या अधिकाऱ्यांना सुनावलेले पाहायला मिळत आहे। इतकंच नव्हे तर तुमचा कारभार जो आहे तो सुधारा अन्यथा आम्ही तुमच्यावर कारवाईचे आदेश देऊ असा सज्जड इशारा न्यायालयाने दिलेला पाहायला मिळतो। या संदर्भात ज्यावेळेला कांजूर कचराभूमीचा प्रश्न उद्भवला त्यावेळी देखील ते असं म्हणतात की कांजूर कचराभूमीवर पुन्हा दुर्गंधी दिसतेय। तुम्ही ज्या उपाययोजना आम्हाला सांगतायत त्या केवळ कागदावर आहेत, त्या प्रत्यक्षात कुठेच उतरलेल्या पाहायला मिळत नाहीत असं देखील न्यायाधीश म्हणाले। आणि या व्यतिरिक्त ज्यावेळेला पालिकेची बाजू मांडण्याची वेळ आली तेव्हा पालिकेकडनं असं सांगण्यात आलंय की आम्ही प्रतिज्ञापत्र दाखल केली आहे। नव्याने तयार करण्यात आलेल्या घनकचरा स्वच्छता आणि आरोग्य उपविधी 2025 ची अंमलबजावणी करत असल्याचा दावा देखील त्यांनी केला। या व्यतिरिक्त कांजूर मार्ग येथील कचराभूमीच्या सभोवतालच्या पर्यावरणीय समस्यांचे आम्ही लवकर निराकरण करू असं देखील त्यांनी सांगितलं। मात्र या सगळ्या उत्तरांवर न्यायालय मात्र समाधानी नाहीये। निश्चितच भाग्यश्री, आता पालिका कोर्टाचे आदेश किती गांभीर्याने घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद।